नमस्कार, मी अनिल जगताप। काल माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांची भेट घेऊन धाराशिव जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या प्रकरणामध्ये जे प्रकरणं अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, जे प्रकरणं प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत, त्याचा निपटारा त्वरेने करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी विनंती त्यांच्याकडे केलेली आहे। गेल्या 3 वर्षाच्या कालखंडात धाराशिव जिल्ह्यातल्या 430 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून 332 प्रकरणं पात्र ठरवण्यात आलेली आहेत। 52 प्रकरणं अपात्र ठरवण्यात आलेली असून गेल्या वर्षीची 56 प्रकरणं प्रलंबित आहेत। शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची खूप मोठी वाताहत होते। अशा कालखंडामध्ये 1 लाख रुपये जी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते ती अतिशय तुटपुंजी आहे। शासकीय योजना आणि मदतसुद्धा शासनानं वाढवून दिली पाहिजे, परंतु त्यातही प्रकरणाचा निपटारा वेळेत होत नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबना होत आहे। त्या अनुषंगाने काल जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। आपल्याला माहीत आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये शेती ही लहरी आहे। या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची अवस्था अतिशय वाईट आहे। दूध संघ बंद पडलेला आहे, सूतगिरण्या बंद पडलेल्या आहेत। साखर कारखान्याची अवस्था जे सहकारी साखर कारखाने आहेत त्यांची अवस्था अतिशय वाईट आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितींना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातूनच आत्महत्या होतात। यापुढील कालखंडामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष द्यावे। त्यांनी नाही लक्ष दिलं तर विभागीय आयुक्त असतील, पालकमंत्री असतील, शासनाकडे दाद मागू, मात्र कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवूनच देऊ। नमस्कार।